हो, कुठं निघालाय वर तोंड करून एवढं नटून थटून? अगं ते मित्राचा कॉल आलता, जाऊन येतो थोडं. आला फोन की निघालो वर तोंड करून? तुम्हाला घर संसारचं काय पडले का नाही? आलं बघा तुमचं वकट्या तोंडाचं मित्र. ए तू जातोस का? तुला घालू एक दगड. अगं सुनी, जातो की काहीतरी महत्वाचं काम असेल ग. तुम्ही जर दाराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर माझं मेलेलं तोंड बघाल. अरे चा मेवणी आली की. या 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 घरात या, पाणी देतो या. हो थांबा तुम्ही. तुमचं मित्राकडे काहीतरी काम होतं ना, जावा तुम्ही. सुनी, तुला शेवटचं सांगतो, माझं पोट लय वाढलेलं. मी आजपासून फुल डाएट करणार आहे. मला तेलकट मळकट पापड भजे बिजे अंडे चिकन मटन असलं काही सुद्धा द्यायचं नाही. मला सकाळी रोज उठल्या काळा चहा, मोडलेली मटकी, फळं, पालक, दूध हे सोडून काही द्यायचं नाही. चल वार जेवायला उठ. का बनवले जेवायला? मटन बिर्याणी. चल खातो आजच्या दिवस. डाएट उद्यापासून करतो. चल. आधीच म्हणाव का मटन बिर्याणी केली आहेस म्हणून, एवढं कशाला बडबड केला असतो. अहो ऐका ना, माझ्या मैत्रिणी यायला लागल्यात आहे सगळ्या घरी. तुम्ही कुठं जाऊ नका, घरीच थांबा बरं. तू ह्याच्या अगोदर तर मला म्हणायचीस माझ्या मैत्रिणी यायला घरी, तुम्ही जा बरं बाहेर, आणि आता का म्हणतं म्हणतीस का तू? अहो माझ्या गेल्या वेळेस मैत्रिणी आल्या तेव्हा तुम्ही नव्हतं त्यांच्या पुढं पुढं केलं, काही बी आणून द्यायतात ते करायतात. माझ्या मैत्रिणी काय म्हणल्या माहिती का, अगं तुझा तो घरातला नोकर नाही का, तो लय चांगला आहे, लयच कामाचा आहे बघ, त्याला कामावून काढू नको. आता त्यांना तुम्ही नोकर वाटतात तर काय त्या तुम्हाला पटणार आहे? कशाला टेन्शन घेऊ रे का? मग मी आता टेन्शन फ्री झाले, राहा घरी, मला मदत होती तेवढी. ओ मी काय काय सांभाळू? मुलं सांभाळू का, घर सांभाळू का, तुमचे आई वडील सांभाळू? काय करू नको, फक्त तुझं तोंड सांभाळ. सुने थांब, लेकरांच्या पुढे मारायचं नाही. ए जावर तुम्ही खेळायला.